येण्यापूर्वी कोण होते, हम्म. हा जर प्रश्न ना विचारला तर तुमच्या लक्षात येईल की ट्रम्प हे जागतिक राजकारणात एक उद्योजक म्हणून, एक बिझनेस म्हणून Businessman. फार मोठं होतं. आणि जेवढं राजकीय अभ्यासकांना किंवा लष्करी नेतृत्वाला जेवढं राजकारण कळतं त्याच्यापेक्षा काकणभर जास्त राजकारण हे एखाद्या उद्योजकाला कळतं. हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे ट्रम्प हे त्या ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण, मार्केट इकॉनॉमी याचे प्रॉडक्ट आहेत. त्यामुळे ट्रम्प यांना काही माहीत नाही किंवा ट्रम्प यांना काही अनुभव नाही असं ट्रम्प यांचं स्वतःचं एक विश्लेषण आहे. ट्रम्प यांचं यशस्वी काय, ट्रम्प का माणूस यशस्वी ठरला किंवा ट्रम्प का निवडून आला, याचं कारण अमेरिकेच्या देशांतर्गत राजकारणात आहे. कारण तुम्ही लक्षात घ्या 2008 आणि 2009 2008-9 हा जो कालखंड आहे ना, तो अमेरिकेच्या एकंदरीत राजकारणातला एक महत्वाचा कालखंड आहे. अगदी 1929 साली जी जागतिक मंदी आलेली, त्यानंतर अमेरिकेची 2008-2009 ला आर्थिक मंदी आली. जेव्हा जेव्हा अमेरिकेत आर्थिक मंदी आली तेव्हा तेव्हा अमेरिकेनं स्वतःच्या जागतिक राजकारणाकडे डोळसपणे बघण्याचा प्रयत्न केला. हे अमेरिकन राजकारणाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपण खूप विनाकारण, म्हणजे 2011ला हिलरी क्लिंटन यांचा फॉरेन पॉलिसीमध्ये लेख आहे की आम्ही विनाकारण अमेरिका आणि अफगाणिस्तान आणि इराकमध्ये अडकलो. त्याचा फायदा कोणी घेतला? चीनने घेतला. 2008ला जेव्हा अमेरिकेत आर्थिक मंदी होती त्यावेळी चीन, लक्षात घ्या 2008 ऑलिम्पिक, चीननं ऑलिम्पिकद्वारे जागतिक राजकारणात आम्ही आता उतरलो आहोत असं दाखवायचा प्रयत्न केला. आणि अमेरिकेला एक गोष्ट माहिती आहे की जगात आपल्याला जर चॅलेंज कोण करू शकत असेल तर इधर रशिया आणि चीन.